नमस्कार मंडळी, आजच्या स्वयंपाकघरात दरवळणार आहे समुद्राची खरी झणझणीत चव. बनवूया मुशी माशाची पारंपरिक सराकी, जी प्रत्येक घासात घरगुती प्रेम आणि जुन्या आठवणी जाग्या करते. या सराकीसाठी आपल्याला लागतील 3 ते 4 मुशी मासे, 3 बारीक चिरलेले कांदे, थोडं आलं, 7 ते 8 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा हळद, थोडी कोथिंबीर, आंबट चवीसाठी थोडं चिंचेचं पाणी. सर्वप्रथम मुशी मासे स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्या आणि शिजवण्यासाठी ठेवून द्या. मुशी मासा अगदी परफेक्ट शिजून तयार आहे. आता शिजलेली मुशी मासा एका ताटात काढून घ्या आणि त्यातील मधला मोठा काटा काढून घ्या. मुशी माशाचा प्रत्येक तुकडा हलक्या हाताने मोकळा करून घ्या. कढईत 3 चमचे तेल टाकून गरम होऊ द्या. तेल छान तापलं की त्यात चिरलेला कांदा घालूया. आता कांदा मऊ होईपर्यंत शिजू द्या. आता कांदा परतला आहे. आता त्यात आलं घालूया. पुढे त्यात हिरव्या मिरच्या घाला. चवीनुसार मीठ घालूया आणि सगळं छान एकजीव करून घेऊया. हळद घाला आणि सगळं छान एकजीव करून घ्या. बघा कसा सुंदर सोनेरी रंग खुळून येतो. मसाल्याचा पाया छान तयार झालाय. चला घालूया आता मुशी मासा. सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्या. थोडंसं पाणी घाला, जास्त नाही, आणि सगळं छान एकजीव करून घ्या. सराकीला थोडा वेळ शिजू द्या. मग कोथिंबीर घाला आणि शेवटी त्या खास आंबट चवीसाठी घाला चिंचेचं पाणी. सगळं छान एकजीव करून घ्या आणि काही वेळ मस्त शिजू द्या. बस मंडळी, अशी तयार होते मुशी माशाची चवदार सराकी. गरमागरम सराकी गरम रोटीबरोबर वाढा आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या. रेसिपी आवडली असेल तर भरभरून प्रेम द्या, शेअर करा. एकदा तरी घरी करून तिची चव अनुभवाच.